आज आपण तिसरा चॅप्टर युनिट 2 मधला लॉजिक गेट्स अँड बुलियन अल्जेब्रा हा आपण बघणार आहोत. आता ह्याच्यामध्ये काय आहे, बायनरी लॉजिक लेवल्स, इंट्रोडक्शन, बुलियन अल्जेब्रा, बुलियन लॉज, ह्या सगळ्या गोष्टी आहेत ह्याच्यामध्ये. ओके, तर आता आपण एक एक बघूया. आता हे पहिला पॉईंट आहे बायनरी लॉजिक अँड लॉजिक लेवल्स. आता ह्याच्यामध्ये काय आहे, फॉर एक्झाम्पल अ बल्ब टर्न्स ऑन म्हणजे बल्ब हा लागलेला आहे. इफ वी क्लोज द स्विच म्हणजे ज्या वेळेला स्विच आपण बंद करू त्यावेळेला हा बल्ब हा ऑन झालेला असणार आहे, अदरवाईज तो काय असणार आहे, ऑफ असणार आहे. आता हे आहे पहिलं पॉझिटिव्ह लॉजिक आणि दुसरं आहे निगेटिव्ह लॉजिक. आता पॉझिटिव्ह लॉजिकमध्ये काय सांगितलं आहे की लॉजिक लो व्होल्टेज लेवल काय रिप्रेझेंट करतो, लॉजिक 0, आणि हाय आउटपुट व्होल्टेज लेवल काय रिप्रेझेंट करतो, लॉजिक 1. म्हणजे आता हे आउटपुट व्होल्टेज आहे वर, हे काय आहे +5 व्होल्ट आहे, आणि ह्याला काय लॉजिक 1ला काय दिलं आहे +5 व्होल्टेज दिले. आता बघा इथं लॉजिक 0 म्हणजे काय आहे 0 व्होल्ट, हा लॉजिक 0 आहे 0 व्होल्ट. लॉजिक 1 म्हणजे काय असणार आहे, हा इथं पॉझिटिव्हमध्ये हाय असणार आहे, तर हा काय आहे +5 व्होल्ट. कळलं का. आता बघा निगेटिव्ह लॉजिक. निगेटिव्ह लॉजिकमध्ये काय सांगितलं आहे, निगेटिव्ह लॉजिक अ लो व्होल्टेज लेवल रिप्रेझेंट्स लॉजिक 1. म्हणजे आता आपला हा कसा होता, इथं लो व्होल्टेज लेवल लॉजिक 0 होता 0 व्होल्ट, तर इथं काय आहे 0 व्होल्ट आहे आणि लॉजिक त्याला 1 म्हणलेला आहे. लॉजिक 1 हा काय येतं आहे लो लेवल व्होल्टेज आहे, आणि आउटपुट व्होल्टेज जे त्याचं आहे ते काय आहे +5 व्होल्टेज आहे, आणि त्याला आपण काय दिले लॉजिक 0. म्हणजे हाय आउटपुट व्होल्टेज लेवल रिप्रेझेंट्स लॉजिक 0 शोन इन द फिगर. म्हणजे ह्या फिगरमध्ये आपल्याला दाखवलेलं आहे. आता बघा इथं निगेटिव्ह लॉजिक काय असते, लॉजिक 0 म्हणजे काय लो, आणि त्याला काय दिलं आहे +5 व्होल्ट, आणि लॉजिक 1 म्हणजे काय आहे हाय आहे, पण त्याला किती दिलं आहे 0 व्होल्ट दिलेलं आहे. कळलं का इथपर्यंत. ओके,